नमस्कार. सातास फूडमध्ये आज आपण करणार आहोत मटारची टेस्टी चटणी. कशी करायची झटपट घरच्या साहित्यातून. चला तर पाहूया आपली रेसिपी. आज आपण मटारची चटणी करणार आहोत आणि ही चटणी करण्याकरता लागणारी तयारी पाहूया आता आपण. तर सर्वप्रथम आपण हे ताजे मटार घेतले आहेत सोलून. ते आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही कोथिंबीर आणि मिरच्या त्यासोबतच आपल्याला बारीक करायची आहे. आता आपण या सगळ्याची मिक्सरमध्ये भरड करून घेऊया. आपण आता टेस्टी मटार चटणी करत आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल घेऊया आणि या पॅनमध्ये घालूया. तेल आपलं चांगलं तापत आहे. त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालूया. आता ही जिरे मोहरी छान तडतडायला लागली आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालण्यासाठी लसूण आणि जिरे ठेचून घेतलं आहे. ठेचलेला लसूण आणि जिरे, या लसणाचा स्वाद या चटणीला छान येतो. आता हे थोडं तडतडलं की आपण त्यामध्ये हा चिरलेला कांदा घालूया. बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा. आता तो छान परतून घेऊया आपण. कांदा छान लाल होईपर्यंत परतायचा आहे. परंतु तोपर्यंत आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया. आता हिंग देखील आपलं छान परतलं जाईल. आता कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला आता छान लाल होत आला आहे आणि खमंग वास स्वाद पण त्याचा छान येतो आहे. त्यानंतर आपण आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा आपण मिरची पावडर घालूया. त्यामध्ये थोडासा गरम मसाला पावडर घालूया. आता हे सगळं आपण छान हलवून घेऊया. त्यामध्ये बारीक केलेला आपला हा जाडसर भरड केलेला मटार घालून घेऊया. त्यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर घातली आहे. आता हे सगळं एकत्र करून आपण हलवून घेऊया. त्याला खूप छान रंगही आला आहे. ही चवदार आणि चटकदार अशी चवीला लागणारी छान मटारची चटणी तयार झाली आहे. त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार. मीठ घातल्यानंतर आता आपण हलवून हा मटारची चटणी वाफेवर 5 मिनिटं वाफेवर झाकण ठेवूया. त्यावर मटारची चटणी आपली 5 मिनिटं वाफेवर ठेवली आहे आणि आता ती
तयार झाली की खाण्यासाठी सर्व करूया. तयार झाली आहे आपली मटारची चटणी. चवदार, चटकदार, चटपटीत, ब्रेडबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, चपातीबरोबर कशीही आपण ती छान चवीने खाऊ शकतो अशी झटपट तयार होणारी रेसिपी. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.